महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। आमनापूर अंकलखोप मार्गावर कार 10 फूट खोल शेतात उलटली, 6 प्रवासी जखमी। आमनापूर अंकलखोप मार्गावर बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास एक भीषण अपघात झाला। रस्त्याला संरक्षक कटडे आणि दिशादर्शक फलक नसल्यामुळे पलूस येथील एक 4चाकी गाडी वळणावरून थेट 10 फूट खाली शेतात जाऊन उलटली। या अपघातात गाडीतील 6ही प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पलूस येथील 6 प्रवासी आपल्या 4चाकी गाडीने आमनापूर मार्गे अंकलखोपच्या दिशेने जात होते। रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करत असताना एका तीव्र वळणावर चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही। या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही। तसेच रस्त्याच्या कडेला सुरक्षेसाठी आवश्यक असणारे सेफ्टी गार्डही बसवण्यात आलेले नाही। त्यामुळे ही गाडी थेट रस्त्यावरून खाली घसरली आणि बाजूला असणाऱ्या शेतात जाऊन पलटी झाली। विशेष म्हणजे या मार्गावरून गरज नसतानाही रस्त्याची उंची मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे। रस्त्याच्या वाढलेल्या उंचीमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। तसेच अपघाताचा धोकाही वाढला आहे। हा अपघात पूर्णपणे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। या मार्गावर अनेक ठिकाणी वळणे धोकादायक असूनही तिथे पुरेशी सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आलेली नाही, ज्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणं वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे। जखमींवर सध्या उपचार सुरू असून संबंधित विभागाने तातडीने या मार्गावर सुरक्षा कठडे आणि फलक बसवावेत अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे। नमस्कार, मी निखिल सूर्यवंशी, अंकलखोपचे ग्रामस्थ आहे। आम्ही सर्वजण इथं एक समस्या मांडायला उभ्या इथं। काल संध्याकाळी एक इनोवा या रस्त्याने येत होती, तर येत असताना ती एकदम रस्त्याची उंची आणि लेवल ही एकदम चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे आणि ती गाडी डायरेक्ट कड्यामध्ये गेलेली आहे। तर त्यासाठी आम्ही इथं सगळेजण जमलो होतो आणि एवढी हाईट केलेली आहे रस्त्याची की या रस्त्याला जोडणारे शेतपानंद रस्ते ते पूर्ण डबऱ्यात गेले। 10-10 फुटाची उंची ते आता त्या रस्त्याला मॅच करायला जाणार आहे। तर कॉन्ट्रॅक्टरने हे आम्हाला पूर्णपणे करून देण्याचे आहे आणि तो बंधनकारक आहे। की कॉन्ट्रॅक्टरला आम्ही 10 वेळा विचारलं की बाबा आमचे पानंद रस्ते तुम्ही पूर्वी होते तसे करून द्या, तरी कॉन्ट्रॅक्टर काय आज अखेर आम्हाला करून दिलेले नाहीत। यावर्षी एक ऊस घालवायला आम्ही पर्यायी मार्ग शोधून यावर्षी आम्ही ऊस दुसरीकडनं घालवला, पण आता पुढच्या वर्षी जर आम्हाला ऊस घालवताना जर एवढे 10-20 फूट जर आम्ही रस्ते चढवले असले आणि ते आम्ही पानंद रस्त्यानं ऊस कसा काढायचा बाहेर, हा एक आमच्या फार पुढं प्रश्न आहे आमच्या पुढे। त्यामुळे आणि रस्त्याला बोर्ड नाहीत, काय नाही, जे वाहन येईल ते सरळ ऊसात जायला लागले। रोज एक ॲक्सिडेंट आहे, रोज डेली एक ॲक्सिडेंट आहे। किती लोकांच्या जीवाशी हे कॉन्ट्रॅक्टर खेळायला लागले ते आम्हाला पण काही समजत नाही।